खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा जमा होणार, पीक विमा जमा व्हायला सुरुवात। काय आहे नवीन अपडेट, चला तर सविस्तर चर्चा करूया। पीक विमा भरपाई जिल्हानिहाय वाटप, किती जिल्ह्यात वाटप होणार, किती जिल्हे उरलेले आहे, तुमचा जिल्हा आहे का? पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा व्हायचा बाकी आहे, पीक विम्याची लेटेस्ट अपडेट, पीक विमा सविस्तर चर्चा। काय आहे सविस्तर बातमी, चला तर चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया। 2022-23-24चा पीक विमा अजूनही यायचा बाकी आहे, परंतु पीक विमा यायच्या आधी सर्व शेतकरी चिंतेत आहे की पीक विमा कधी येणार। शेतकरी 2 ते 3 महिन्यापासून बऱ्याच दिवसापासून पीक विम्याची वाट पाहत आहे, कारण पीक विमाची रक्कम जी आहे ही शेतकऱ्यांना पुढील सीझनचा हंगाम उभा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। परंतु आता पीक विमा कधी येणार ही आतुरता आता शेतकऱ्यांची संपली आहे। पीक विमा थोड्याच दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने त्यांचा निधी टाकलेला आहे आणि येत्या काही दिवसात काही ठिकाणी पीक विमा आता जमा व्हायला सुद्धा सुरुवात झाली आहे। आपणास मेसेज आला आहे का नाही हे कसं चेक करायचं, किंवा पीक विमाचा अपडेट कशी चेक करायची, चला तर सविस्तर चर्चा करूया। पीक विमा लेटेस्ट अपडेट। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही तुम्ही अकाउंट लिंक केलेलं असेल, आधार कार्ड आणि बँकला लिंक अकाउंट असेल, त्या अकाउंटवरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत आता पीक विमा जमा व्हायची प्रोसेस सुरू झालेली आहे। काय आहे नवीन बातमी, SMS आपल्याला आला आहे का? पीक विमा मंजूरचा मेसेज आपल्याला आला असेल तरच पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट पुढची बघता येईल। कारण का 1 रुपयात पीक विमा आपण भरलेला असेल, त्याच्यानंतर 25% अग्रिमची रक्कम आलेली असेल, आपलं KYC अपडेट असेल, आपलं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असेल, आपल्या अकाउंटवरती जर ॲक्टिव्ह स्टेटस असेल तरच आपल्याला 2020-21 पासूनचा जो पीक विमाचा मुद्दा होता, साधारणतः 2 ते 2.5 हजार कोटी रुपयाची पैशाची जो काही वाटप होती ती आता येण्यास सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे। मग कोणते जिल्हे पात्र आहे, तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ट्रिगर अंतर्गत 2 ते 3 ट्रिगरमध्ये टप्प्याटप्प्यात, पहिल्या ट्रिगरमध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या ट्रिगरमध्ये 12 जिल्हे, जिथे जास्त नुकसान झालं आहे त्या जिल्ह्यांना सुरुवातीला पैसे येणार आहे, ज्या जिल्ह्यांना नुकसान कमी झालं आहे। मग शेतकऱ्यांनी आपला स्टेटस कसा चेक करायचा आहे, तर आपल्या PMFBY संकेतस्थळावरती जाऊन 1 रुपयात पीक विमाची योजना जी आहे या योजनेवरती आधार बेस OTP टाकून आपल्याला लगेच चेक करता येत आहे की आपल्याला पैसे येणार आहे का नाही आहे। कारण आपला स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल आणि आपल्याला डॅशबोर्डवरती जर मेसेज आलेला असेल तरच आपल्याला पैसे येणार आहे, अदरवाईज आपल्याला पैसे येणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं हे KYC अपडेट न झाल्यामुळे बंद झालेलं आहे किंवा गोठवलेलं आहे। अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खातं चालू करायचं आहे, तरच आपल्याला पीक विम्याचे पैसे येणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड लिंकिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे। आधार कार्ड आणि बँक लिंकिंग, पॅन कार्ड लिंकिंग या तिन्ही गोष्टी व्यवस्थित असेल तर आपले पैसे येण्यात काही अडचणी, आणि आपण 1 रुपयात पीक विमा भरलेला होता का, ई पीक पाहणी केलेली होती का, या 2 ते 3 गोष्टी जर असतील तर आपल्याला लवकरात लवकर खरीप रब्बी हंगामाचा 2023-24चा पीक विमा लवकरात लवकर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक विमा संदर्भातील अपडेट असतील, नवीन पीक विमाची KYC संदर्भातील प्रोसेस असेल, आता नवीन सविस्तर जो विमा आलेला आहे इल्ड बेस्ड क्रॉप वाईज विमा, हा सुद्धा आपल्याला कसा भरायचा आहे याच्याविषयी पण आपण लवकरात व्हिडिओ टाकणार आहोत। लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपल्या CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा नजदीकच्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन हा पीक विमा संदर्भातील अपडेट आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। पीक विमा संदर्भातील माहिती चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा। येत्या काही दिवसामध्ये आपण पीक विमा संदर्भात डिटेल्स असतील किंवा पीक विमा संदर्भातील इतर माहिती असेल, आता 2.5 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे। टप्प्याटप्प्यामध्ये 3 ते 4 टप्प्यामध्ये सरकार याचे वाटप होणार आहे। पहिला टप्पा जो आहे 1,000 कोटीचा आहे, दुसरा टप्पा जो आहे 1,000 कोटीचा आहे, तिसऱ्या टप्प्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई आहे। आपणास याविषयीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। पीक विमा लेटेस्ट अपडेट, पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा का रखडलेला आहे, या सर्व गोष्टी आपण इतर माहितीवर व्हिडिओ बनवले आहेत, त्यांच्यामार्फत दाखवलेला आहे। व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर करा, कमेंट करून सांगा की आपल्याला पीक विमा संदर्भात काय अपडेट पाहिजे आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा। नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या किसान राजा या शेतकऱ्यांच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।